आपल्याला माहिती आहे ह्युमन एव्हिडन्स हा खोटं बोलू शकतो, पण फॉरेन्सिक, टेक्निकल, डिजिटल, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स कधीच खोटं बोलत नाही. आपल्याकडे 2-2 वर्ष आपण चार्जशीट दाखल करत नव्हतो. आता 60 काही गुन्ह्यांमध्ये 60 दिवस करावं लागतात, काही गुन्ह्यांमध्ये 90 दिवसात करावे लागतात. आता आपला हा जो रेट आहे हा 50% पोहोचला आहे. म्हणजे 50% केसेसमध्ये आपण 60 ते 90 दिवसामध्ये चार्जशीट दाखल करतो. पण त्याचवेळी लैंगिक गुन्ह्यामध्ये मात्र दोषारोपपत्र 90% गुन्ह्यांमध्ये आपण 60 दिवसाच्या आत त्या ठिकाणी दोषारोपपत्र दाखल करतो. आणि आता नवीन कायद्याने एक अजून चांगलं केलं की जे गंभीर गुन्हे आहेत, अटकजन्य 7 वर्षाच्या वरचे जेवढे गुन्हे आहेत, या गुन्ह्यांमध्ये फॉरेन्सिक टीमला स्पॉटवर जावं लागतं. फॉरेन्सिक व्हॅन घेऊन आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स तिथनं जमा करावा लागतो. ही पण एक अतिशय चांगली सुधारणा झाली आहे की ज्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे ह्युमन एव्हिडन्स हा खोटं बोलू शकतो, पण फॉरेन्सिक, टेक्निकल, डिजिटल, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स कधीच खोटं बोलत नाही. आता जवळपास अशा गुन्ह्यांमध्ये 91.9% म्हणजे जवळपास 92% गुन्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या आता स्पॉटवर न्यायवैद्यक शास्त्र तज्ज्ञांची भेट होते. त्याच ठिकाणी पुरावे गोळा होतात आणि ब्लॉकचेन पद्धतीने ते पुरावे स्टोअर आपण करतो की जेणेकरून त्याच्यामध्ये टॅम्परिंग करता येणार.